नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे तारिणीने खूप मोठा ट्रॅप आखलेला आहे आणि या ट्रॅपमध्ये आता तारिणी टीमला काहीही इन्फॉर्मेशन न देता तारिणी स्वतः हे मिशन पूर्ण करणार आहे. हो, आता गुलाबच्या बॉस आणि वसूच्या खुण्यापर्यंत आता तारिणी स्वतः पोचत आता त्यांना रंगे हात पकडणार आहे. तर इकडे मात्र आता तारिणी ज्या घरात राहत होती त्या घरातीलच आता एक व्यक्ती हा ज्याचा शोध ती घेत होती तो आता आज तारिणीच्या समोर आहे आणि जे जे ही या ड्रग्ज जगातील बादशाह आहे आणि त्या घरातील एक व्यक्ती ती म्हणजे कौशिकी ही जे जेची खूप गुप्त मैत्रीण आहे आणि मात्र या ड्रग जगातील दोघीसुद्धा या राण्या आहेत. हे खूप मोठं आता समोर दृश्य तारिणीच्या उभं राहिलेलं आहे. तर चला आजच्या मालिकेच्या भागामध्ये काय नेमकं जबरदस्त आणि धमाकेदार हा तारिणीचा ट्रॅप असणार आहे हे सविस्तर आपण बघूया. तेव्हा मात्र आता तारिणी इकडे आता सुमियाजीला भेटायला गेलेली असते. त्यानंतर आता तारिणी घरी निघालेली असते आणि तेवढ्यातच तारिणीला कॉल येतो, तो म्हणजे टेक्नोचा. आता टेक्नो बोलते, बॉस तुम्हाला माहिती आहे का, आज युवराजला आत्ताच कॉल आलेला असतो आणि युवराजने आज ठीक संध्याकाळच्या वेळेला ते व्यक्ती भेटायला येणार आहे आणि त्यावर मात्र हा कॉल रेकॉर्डिंग झालेला आहे आणि आज युवराज आणि गुलाबचा बॉस समोरासमोर येणार आहे. काय प्लॅनिंग आहे बॉस सांगा ना, मी हे जे जे मॅडमला इन्फॉर्मेशन देऊ का? त्यावर आता इकडे लगेच तारिणी बोलते की हे बघ टेक्नो, आता कोणालाही ही लीक होऊ देऊ नको आणि कोणालाही सांगू नको, काय करायचं ना मी बघते. त्यावर आता इकडे टेक्नो बोलते ठीक आहे बॉस आणि लगेच इकडे तारिणी बोलते टेक्नो काही अपडेट असली तर लगेच कळव की खरंच काही प्लॅनिंग त्यांचं चेंज होणार का आणि तू इकडे युवराजच्या कॉलवर मात्र आता लक्ष ठेवून राहा. त्यावर टेक्नो बोलतो यस बॉस, मी आता युवराजचा कॉल टॅप करणारच, नंतरसुद्धा आलात आणि तुम्हाला लगेच सांगणार. त्यावर इकडे आता दुसरीकडे मात्र केदारने सगळीकडे वाढदिवसाची तयारी केलेली असते आणि तेवढ्यातच आता केदार कॉल करतो, ते म्हणजे कौशिकीला. कौशिकी बोलते की हां बोल केदार. त्यावर केदार बोलतो की आज संध्याकाळी मी तारिणीचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि ताई तुला सांगायचं विसरलो, म्हणून मी एक छोटीशी पार्टीचं आयोजन केलेलं आहे. त्यावर कौशिकी बोलतो की सॉरी केदार, मी नाही येऊ शकत. तुला माहिती आहे ना, मला माहिती आहे की तारिणी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, पण हा जो क्लायंट संध्याकाळच्या वेळेला मी या क्लायंटला भेटायला चाललेली आहे आणि मात्र इकडे त्याला भेटणं आज मला खूप गरजेचं आहे, नाहीतर माझा प्लॅन अनसक्सेसफुल होऊ शकतो. त्यावर इकडे केदार बोलतो काय प्लॅन आहे ताई तुझा, म्हणजे कशाबद्दल? त्यावर आता इकडे लगेच कौशिकी बोलते की याबद्दल मी आता काहीही सांगू शकत नाही. तर इकडे मात्र आता तारिणी रिक्षात बसलेली असते आणि तिने ठामपणे निर्णय घेतलेला असते की नाही, काहीही झालं तरी संध्याकाळ होण्यासाठी आता 2-3 तास वेळ आहे आणि या 2-3 तासात आता मला स्वतः एकटीला आता या क्रिमिनलपर्यंत मी पोचणारच असा तिने निश्चय घेतलेला असतं. तर आता मात्र इकडे घरातून तारिणी बाहेर पडली तर गेलीच नाही, तर इकडे मात्र आता नित्यानंदचा कॉल येतो, तो म्हणजे कौशिकीला, सॉरी तारिणीला. तर इकडे मात्र आता तारिणीला कॉल आल्यावरती नित्यानंद म्हणतो की हे बघ बॉस, मला तुला काहीतरी अर्जंटली सांगायचं आहे. मी आताच जे जे मॅडमला काही रिपोर्ट देण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होतो, तेव्हा मात्र मी तिथं पोचलो, हे त्यांचं लक्ष नव्हतं. पण आज संध्याकाळी जे जे मॅडम कोणातरी मीटिंगविषयी बोलत होत्या आणि त्या आज भेटण्यासाठी चालल्या. त्यांचं बोलणं मला संशयास्पद वाटलं, म्हणून मी हे तुम्हाला सांगणं योग्य वाटलं. त्यावर आता इकडे लगेच तारिणी बोलतो की हे बघ, तू काहीही झालं तरी आता प्रत्येक गोष्ट एका खबरीसारखी तू आता इकडे जे जे मॅडमवरती लक्ष ठेव आणि त्या कुठं जाता, संध्याकाळच्या वेळेस काही त्यांची मुवमेंट होते का हे मला सांग. तेव्हा इकडे नित्यानंद बोलतो की यस बॉस. त्यावर आता कौशिकीने इकडे मात्र
जेजेला भेटण्यासाठी निघालेली असते आणि आता इकडे जे मॅडम घरी गेलेली असते आणि आता तिच्या घरावरती नित्यानंद आता लपून वॉच करत असतो आणि हे जेजेला काहीही माहिती नसतं. तेवढ्यातच तिथं पोचते ती म्हणजे कौशिकी आणि आता कौशिकी तिथं पोचल्यावर मात्र नित्यानंद हादरून जाते. आता कौशिकी गाडीच्या बाहेर उतरते आणि इकडे तिकडे बघते आणि लगेच इकडे जेजेच्या घरात आतमध्ये जाते. तेव्हा नित्यानंद आता लगेच तारिणीला कॉल करते आणि बोलते की कौशिकी खांडेकर जेजेला भेटण्यासाठी आली. नेमकं कशासाठी यांचं भेटणं चालू असणार. त्यावर आता इकडे नित्यानंदला लगेच ही तारिणी सांगते की तू लक्ष ठेव आणि मला काय ते सांग. तर इकडे मात्र घराच्या बाहेर आता तारिणी खरंच हा युवराज कधी बाहेर निघतो ना याच्यावरती वॉच ठेवून असतो. तर तिकडे या दोघींवर आता नित्यानंद. तेवढ्यातच मात्र आता इकडे तारिणी युवराजला बाहेर जाताना बघते आणि त्या रिक्षावाल्याला सांगते की लगेच मला या गाडीच्या मागे तुम्ही गाडी लावा. त्यावर आता युवराज मात्र आता जेजेच्या घरी जिथं आता कौशिकीने त्याला लोकेशन पाठवलं असतं त्या लोकेशनवरती युवराज पोचतो आणि आता पोचल्यानंतर नित्यानंद आणि लगेच इकडे तारिणी आता सोबत असतात आणि या दोघांनी सुद्धा मोबाईल स्विच ऑफ केलेले असतात. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते आणि लगेच आता हा केदार ज्याला या गुप्त मिशनबद्दल तारिणीने काहीही सांगितलं नसतं तर आता लगेच केदार कॉल करतो तो म्हणजे सुमियाजीला. आता सुमियाजी बोलते की केदार ती तर केव्हाची निघून गेलेली आहे आणि आतापर्यंत ती घरी पोचायला पाहिजे होती आणि त्यावर तू कॉल केला नाही का तिला. त्यावर आता इकडे लगेच आता केदार बोलतो सुमियाजी मी कॉल केला पण तिचा मोबाईल स्विच ऑफ येतो आणि त्यावर आता मात्र खरं तर आता केदारला खूप भीती वाटते कारण अगोदरच तारिणीवरती हल्ला झालेला असतो आणि तारिणीसोबत काही वाईट तर घडले नसेल ना ती कुठं गेली. म्हणून तो आता लगेच टेक्नोला कॉल लावते आणि बॉस ऑफिसमध्ये आहे का असं विचारपूस करते. तेव्हा मात्र टेक्नो बोलते की नाही पण केदार सर मात्र तुम्हाला माहिती आहे आज मी युवराजचा कॉल रेकॉर्ड केलेला आहे आणि त्या कॉलनुसार आता युवराज संध्याकाळच्या वेळेस आता मात्र गुलाबच्या बॉसला भेटायला चालला होता. हीच इन्फॉर्मेशन मी तारिणी मॅडमला दिली होती आणि तेव्हापासून त्यांचा मोबाईल बंद आहे. त्यावर आता इकडे लगेच केदार बोलतो काय बोलतो टेक्नो म्हणजे तारिणी नक्कीच त्या प्लेसवरती गेले असणार जिथं युवराज भेटतो. त्यावर आता इकडे लगेच टेक्नो बोलतो असू शकतो. त्यावर युवराज बोलतो ठीक आहे मी बघते काय तर आता इकडे मात्र हा केदारसुद्धा बाहेर निघालेला असतो. तर केदार आता तारिणीच्या शोधात तिच्या लोकेशननुसार जात असतो. तर इकडे मात्र आता जेने कुणालाही संशय येऊ नये कारण एका पोलीस ऑफिसरच्या घरी कोणी भेटायला आलं तर तिच्यावर कोणीही संशय घेणार नाही म्हणून तिने आता त्या ठिकाणी गुप्त मीटिंग ठरवली असते. आणि इकडे मात्र युवराज त्या ठिकाणी पोचलेला असतो आणि तारिणी आणि नित्यानंद आता त्याच्यावरती नजर ठेवून असते. तेव्हा मात्र आता लगेच इकडे जे एका मागच्या बॅक साईडच्या रूममध्ये आता इकडे कौशिकीला आतमध्ये घेते आणि आता युवराज आल्यानंतर युवराजला सुद्धा आतमध्ये घेतो आणि एका विंडोच्या आता खिडकीमधून हे सर्व काही नित्यानंद आणि इकडे तारिणी बघत असतात आणि यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा मात्र आता तारिणीला आश्चर्याचा धक्का बसतो की कौशिकीच ही गुलाबची बॉस आहे आणि आतापर्यंत तिचा भोळा भावडा चेहऱ्यामध्ये आता जे काही प्रेम होतं ते खूप मोठं हॉरर होतं आणि मात्र इकडे जर तिचा खोटा मुखवटा घेऊन आता ती खांडेकरांसमोर येते तो सगळं खोटं आहे तर तीच खूप मोठी या ड्रग जगातील राणी आहे. आता इकडे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं. तर आता लगेच युवराजच्या दोघींच्या समोर गेल्यावर हादरून जातो आणि बोलतो की तुम्ही प्लॅनिंग तर नाही केलं ना. असं युवराज बोलतो की मला फसवण्यासाठी खरं तर मी काही केलं नाही आहे. तुम्ही मला इथं बोलावलं आणि मी फक्त हेच सांगण्यासाठी आलो की मी हे काम करणार नाही आणि या ड्रग जगातल्या कोणाशीही माझा संबंध नाही. फक्त हे सांगण्यासाठी मी इथं आलो आणि असं बोलत आता खूप युवराज घाबरतो. तेव्हा मात्र आता लगेच जे बोलतो चिल युवराज तुला घाबरायची काही आवश्यकता नाही आहे. तुला माहिती आहे का तुला आम्ही जी अरेस्ट केली त्यामागं आमचं काही ना काहीतरी प्लॅनिंग होता. खरंच तू पोलिसांच्या समोर आता त्यांच्या मारापोटी भीतीपोटी खरंच काही आता उफाडतो का गुलाबबद्दल काही माहिती देतो का हाच आमचा प्लॅन होता कारण आमचा हा जो काही खूप मोठा
आता प्लॅन असणार आहे ड्रग सप्लायचा आणि त्यामध्ये आम्हाला गुलाबचं स्थान तुला द्यायचं आहे. आणि त्यासाठी इकडे मात्र कौशिकीने आणि मी हे ठरवलं की गुलाबच्या स्थानी आता तुला उभं करायचं आहे. त्यावर युवराज बोलतो की म्हणजे कौशिकी, मी तर इकडे गुलाबच्या बॉसला भेटायला चाललो होतो. त्यावर जे जे बोलते की कौशिकीच गुलाबची बॉस आहे आणि हे तुझी इथं बहीण बनून नाही, तर तू आता गुलाबच्या ठिकाणी राहून तिच्यासाठी काम करतो, म्हणून तिला बहीण न मानता आता तिच्यासाठी एक काम करणारा व्यक्ती आहे असं मान. त्यावर आता जे जेच्या तोंडून असं ऐकल्यावर की कौशिकी हीच गुलाबची बॉस आहे, तेव्हा मात्र तारिणी हादरून जाते आणि नित्यानंद बोलते, बॉस काय करायचं, यांना रंगे हात पकडायचं का? त्यावर तारिणी बोलते की नाही, आपल्या हाती आता प्रूफ नाही आहे, आपण फक्त एवढंच बघू शकतो की मात्र आता कौशिकी जे जेच्या मदतीने या ड्रग्स सप्लायचं काम करते आणि मात्र कौशिकी जेवढी गुलाबची बॉस आहे, खूप मोठी खुनी आहे, तेवढीच तिला जे जेने सुद्धा साथ दिलेली आहे. आणि यामध्ये जे जे जेव्हा माझ्या आईचा खून झालेला होता तेव्हा जे जे सुद्धा तिथं काम करत होती. खरंच हे खूप मोठी हिस्ट्री आहे आणि आपल्याला या तिघांना असं अचानकपणे आपण अरेस्ट नाही करू शकत, कारण आपल्या हाती काहीही पुरावे नाही आहे. तेव्हा नित्यानंदला आता लगेच तानी सांगते की यांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड बनव आणि आता व्हिडिओ रेकॉर्डिंग होते आणि आता मात्र या तिघांनी खूप मोठं डील ठरवलेलं असतं, ते म्हणजे आता ड्रग्स सप्लायचं. आणि त्या ड्रग्स सप्लाय करतानाच आता या गुलाबच्या बॉसला कौशिकीला आता रंगे हात पकडायचं असतं तारिणीला. म्हणून आता नेक्स्ट प्लॅनिंग या तिघांची काय असणार आहे, आता याचा शोध ही तारिणी घेत असते. तर इकडे मात्र आता तारिणी एकच विचार करत असते की जेव्हा दयानंद खांडेकराला माहिती होणार की कौशिकी ही गुलाबची बॉस आहे, तेव्हा मात्र आता या खांडेकरांच्या घरी काय वादळ निर्माण होणार आहे. खरंच आता केदार आणि तारिणी या वादळाला आता सामोरे जाऊन सांभाळू शकणार का, हे पाहणं तेवढंच रंजक आहे. तर आता जे जे आणि इकडे कौशिकी हीच गुलाबची बॉस आहे. आता तारिणीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे, तर गुलाबचं स्थान आता युवराजला देण्यासाठी या दोघींनी निर्णय घेतलेला आहे. असे खूप सारे पुरावे लागत आता तारिणी टीम लवकरच या तिघांचा पर्दाफाश करणार आहे आणि हे पाहणं तेवढंच रंजक असणार आहे. तर अशीच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन, स्वामी समर्थ.